सो काल पोरांनो आपण रोल्स थेरमचं स्टेटमेंट आणि लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरमचं स्टेटमेंट ह्या दोन गोष्टी चेक केल्या. त्या दोन गोष्टी, त्या दोन्ही स्टेटमेंट्समधल्या दोन तीन ज्या कंडिशन्स आहेत त्या आपण समजावून घेतल्या आणि प्रत्येक प्रॉब्लेमचा एंड काय होणार आहे ते तुम्हाला सांगितलं. रोल्स आणि मीन व्हॅल्यू थेरम महाराष्ट्र बोर्डामध्ये खूप वेळा या दोघांपैकी एका थेरमवर मिनिमम 3 मार्काचा प्रॉब्लेम येतो, 3 मार्क्सचा, 3 to 4 मार्क्सचा. आणि हा जो प्रॉब्लेम असतो ह्या प्रॉब्लेममध्ये नो स्पेशल काइंड ऑफ इंटेलिजन्स नेसेसरी. त्यामुळे तुम्हाला फक्त ह्या दोन्ही थेरमचे जे स्टेटमेंट आहेत, या दोन्ही थेरमचे जे स्टेटमेंट आहेत हे दोन्ही थेरमचे जे स्टेटमेंट आहेत हे स्टेटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी ॲज अ स्टेप म्हणून वापरायचे आहेत. ते स्टेटमेंट म्हणजेच तुमचा ॲन्सर. त्यामुळे ह्या दोन्ही थेरमवरचे जे 3-4 मार्क्स आहेत ते तुम्हाला मिळाले पाहिजेत. आणि खूप वेळा क्वेश्चनचा फॉर्म असाच असतो ॲव्हरेजली की स्टेट रोल्स मीन व्हॅल्यू थेरम आणि LMVT आणि पुढे एखादा क्वेश्चन विचारलेला असतो. स्टेट LMVT आणि रोल्स थेरम आणि पुढे एखादा क्वेश्चन विचारलेला असतो. किंवा मग व्हेरीफाय फॉर एफ ऑफ एक्स, तुम्हाला एफ ऑफ एक्सची डेफिनेशन दिलेली असते आणि व्हेरीफाय रोल्स थेरम किंवा व्हेरीफाय LMVT सांगितलेला असतो. या दोन्ही प्रॉब्लेम्सला एका मिनिटात रिवाईज करायचे आपल्याला आणि नंतर दोन क्वालिटी क्वेश्चन्स घ्यायचे आपल्याला. सो ह्या दोन्ही क्वेश्चनला सोडवताना आता आधी आपण रोल्स थेरमविषयी बोलूया. रोल्स थेरमचं स्टेटमेंट कालचं तुम्हाला आठवत असेलच. इफ एफ ऑफ एक्स इज अ रिअल व्हॅल्यूड फंक्शन डिफाईन्ड ऑन A, B ऑन क्लोज इंटरवल्स, डिफाईन्ड ऑन A, B ऑन क्लोज इंटरवल्स अँड इफ, आणि इथून पुढे प्रॉब्लेम चालू होतो. फर्स्ट, फंक्शन इज कंटिन्युअस. सेकंड, फंक्शन इज डिफरन्शिएबल. दोघं इंटरवलचा आकार कालचा लक्षात ठेवा पोरांनो. आलं लक्षात तुम्हाला? कंटिन्युटीसाठी आपल्याकडे क्लोज इंटरवल्स आहेत आणि डिफरन्शिएबिलिटीसाठी आपल्याकडे ओपन इंटरवल आहेत. अगदीच सोप्या भाषेत सांगायचं तर कंटिन्युटीसाठी आपल्याकडे रेक्टँग्युलर इंटरवल्स आहेत आणि डिफरन्शिएबिलिटीसाठी आपल्याकडे कर्व्ड इंटरवल्स आहेत. एकदम सोप्या भाषेमध्ये आता तर नक्की समजेल तुम्हाला. सो इथं कंटिन्युटी चेक करायची, डिफरन्शिएबिलिटी चेक करायची. कंटिन्युटी चेक केल्यानंतर आपण डिफरन्शिएबिलिटी चेक करत नाही. याचं महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगतो पोरांनो. कारण एव्हरी कंटिन्युअस फंक्शन इज डिफरन्शिएबल बट एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. हे आपण याच्या आधी शिकलेलो आहोत. एव्हरी कंटिन्युअस फंक्शन इज डिफरन्शिएबल बट एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. हे आपण याच्या आधी शिकलेलो आहोत पोरांनो. लक्षात आलं का तुम्हाला? मग हे दोघं चेक करायचे. कंटिन्युटी चेक करताना तुम्हाला कधी वन ऑफ द रेअर केसेस कधी तुम्हाला कंटिन्युटी डायरेक्ट सांगता येणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला एफ ऑफ एक्स दिलेला जर असेल तर तुम्ही कंटिन्युटीला फक्त रिझन करतात. त्या ठिकाणी तुम्ही कंटिन्युटी चेक करण्यासाठी काही सॉल्व करत नाहीत. म्हणजे समजा एफ ऑफ एक्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलं की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x-1 अपॉन x-3 समथिंग लाईक दॅट. तुम्ही लगेच म्हणणार ॲज गिवन फंक्शन इज अ रॅशनल फंक्शन, इट इज कंटिन्युअस एव्हरीवेअर. आलं लक्षात तुम्हाला? कारण P/Q चा फॉर्म होता, तुम्ही त्याला रॅशनल फंक्शन म्हणणार. P/Qच्या फॉर्मला काय म्हणतो आपण? रॅशनल फंक्शन म्हणतो. P/Qच्या फॉर्मला आपण रॅशनल फंक्शन म्हणणार आणि ते रॅशनल फंक्शन जे आहे P/Qचं जे रॅशनल फंक्शन आहे हे रॅशनल फंक्शन आहे. ते प्रत्येक ठिकाणी कंटिन्युअस असणार. आपण ते रिझन त्या ठिकाणी दिलं आणि आपण त्याला कंटिन्युअस डिक्लेअर केलं आणि खाली लगेच म्हणालो हेन्स इट इज डिफरन्शिएबल. आपल्यासाठी प्रॉब्लेम संपला. पण समजा तुम्हाला असं दिलेलं असेल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स आणि पुढे काहीतरी इंटरवल दिलेला आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस एक्स परत वेगळा इंटरवल दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला फंक्शनसाठी वेगवेगळे 2 डोमेन दिलेले आहेत. कंटिन्युटीचा प्रॉब्लेमचा तुमचा लूक आठवा, त्याच्यासारखं तुम्हाला जर दिलेलं असेल तर मात्र मग तुम्हाला LHL इज इक्वल टू RHL हे चेक करून फंक्शन कंटिन्युअस डिक्लेअर करावं लागेल. हा फरक लक्षात ठेवा. जर तुम्हाला एफ ऑफ एक्सच्या 2-3 अशा काही डेफिनेशन दिलेल्या असतील वेगवेगळ्या इंटरवलसाठी तर तुम्हाला कंटिन्युटी ही LHL इक्वल टू RHL ह्याद्वारे चेक करावी लागेल. ह्याद्वारे चेक करावी लागेल. पॉईंट समजला का तुम्हाला सर्वांना व्यवस्थित? कंटिन्युटी अशी चेक करावी लागणार आहे तुम्हाला. क्लिअर आहे पोरांनो तुम्हाला? हां. मग त्याच्यानंतर आपण ह्या 2 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या की तिसरी कंडिशन सॉल्व करतो. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. कोणती कंडिशन सॉल्व करतो आपण? एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी. ह्या तिन्ही कंडिशन व्हेरीफाय झाल्या, ह्या तिन्ही कंडिशन ट्रू ठरल्या तर आधी लिहायचं तिथं ॲज ऑल कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाईड देर एक्झिस्ट पॉईंट C सच दॅट f' C इज इक्वल टू 0. आणि मग तुमचं ते नेहमीचं काम करत C हा नावाचा पॉईंट शोधायचा आणि C नावाचा जो पॉईंट तुम्ही शोधणार तो पॉईंट तुम्हाला जो मिळेल तो पॉईंट दिलेल्या डोमेनमधला असेल. तो कुठला असेल तो पोरांनो? डोमेनमधला. त्याला आपण म्हणतो की रोल्स थेरम इज सॅटिस्फाईड. त्याला काय म्हणतो आपण? रोल्स थेरम इज सॅटिस्फाईड. LMVT हा दुसरा मीन व्हॅल्यू थेरम आहे, तो अजून सोपा आहे.
LMVT पहिल्या दोन कंडिशन रोल्स थेरमवाल्याच आहे. द फंक्शन मस्ट बी कंटिन्युअस, द फंक्शन मस्ट बी डिफरन्शिएबल. द फंक्शन मस्ट बी कंटिन्युअस, द फंक्शन मस्ट बी डिफरन्शिएबल. द फंक्शन मस्ट बी कंटिन्युअस, द फंक्शन मस्ट बी डिफरन्शिएबल. अलग लक्षात तुम्हाला, मस्ट बी डिफरन्शिएबल. मग त्या दोन कंडिशन ॲज इट इज, आता जस्ट 2 मिनिटापूर्वी जे सांगितलं तसंच तुम्ही ते हँडल करायचं. आणि मग तिथं एक काय म्हणायचं, ॲज both conditions of LMVT are satisfied, there exists point C such that f dash C is equal to f of B minus f of A upon B minus A. बस एवढंच. आणि तो C नावाचा पॉईंट शोधायचा, तो त्या इंटरवलमधला असला पाहिजे. तो पॉईंट कुठला असला पाहिजे पोरांनो, तो त्या इंटरवलमधला असला पाहिजे. गॉट मी क्लिअरली, त्या इंटरवलमधला तो पॉईंट असला पाहिजे. हे झाले तुमचे 2 थेरम आणि त्याच्यावरचा काल आपण एक प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केला रोल्स थेरमचा. लक्षात आलं का तुम्हाला? आपण अजून 1-2 क्वेश्चन घेऊया, एक LMVTचा आणि एक रोल्स थेरमचा क्वेश्चन घेऊया, म्हणजे तुम्हाला ती पूर्ण कन्सेप्ट क्लिअर आणि 3 मार्क तुम्हाला ॲश्युअर्ड वेने मिळतील. लक्षात आलं का पोरांनो तुम्हाला? सो इट गोज लाईक दिस. पुस्तक ओपन नाही करून ठेवलं का बावट? त्याचा एक पार्ट सोडून झाला होता ना. जस्ट अ सेकंड. हां, कालचा क्वेश्चन जो होता त्याच्या तो LMVTसाठी सॉल्व्ह करूया. व्हेरीफाय दॅट, कालचा क्वेश्चन दिला आहे तरी मी आपल्या ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी वाचतोय. व्हेरीफाय दॅट 2x² वाला होता ना आपला क्वेश्चन. हां, व्हेरीफाय दॅट, व्हेरीफाय LMVT. क्वेश्चन कसा लिहा, व्हेरीफाय LMVT, verify LMVT for f of x is equal to e raised to minus x sin x on किंवा where x belongs to the interval 0, pi. सो हे बघा पोरांनो, x बिलॉंग्स टू 0, pi. व्हेरीफाय LMVT हा दिलेलं फंक्शन आहे आपल्याला. काल याला आपण रोल्स थेरमसाठी सॉल्व्ह केलेलं आहे, आज याला आपण LMVTसाठी सॉल्व्ह करतो आहे. क्लिअर? फंक्शन हेच निवडायचा काही खास उद्देश नाही आहे, प्रॉब्लेम खूप इंटेलिजंट पण नाही आहे, फक्त एवढंच की 2 वेगवेगळ्या फंक्शनची इथं कॉम्बिनेशन आहे. सो तुम्हाला एक थोडीशी ॲडव्हान्स आयडिया क्लिअर असावी, बाकी काही नाही. ओके, सो आपण LMVT सॉल्व्ह करताना कसं आन्सर लिहिणार आपण, हिअर f of x is equal to e raised to minus x into sin x, e raised to minus x into sin x आणि ऑन तर इंटरवल मेन्शन करा 0, pi. आलं का बरोबर लक्षात तुम्हाला? 0, pi. क्लिअर आहे? आता पहिलं काय चेक करायचं आपल्याला, कंटिन्युटी. कालच समजवलेलं तुम्हाला की हे फंक्शन कंटिन्युअस काय. 2 कोणत्याही कंटिन्युअस फंक्शनचा गुणाकार, भागाकार, ॲडिशन, सबट्रॅक्शन हे नेहमी कंटिन्युअसच असतं. लक्षात आलं का तुम्हाला? 2 कोणत्याही 2-4 आपण कंटिन्युअस फंक्शन जर घेतले, त्या फंक्शनमध्ये आपण कोणतेही बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन पार पाडलं तर येणारा रिझल्ट हा पण कंटिन्युअस फंक्शनच असतो. येणारा रिझल्ट हा काय असतो पोरांनो? कंटिन्युअस फंक्शन असतो. लक्षात घ्या. सो मग आपण इथं लिहिणार, इथं आपण लिहिणार ॲज f of x इज क्लिअर रिझन मल्टिप्लिकेशन. कालचं रिझन तुमच्याकडेच आहेत, कालची लिहिण्याची पद्धत तुमच्याकडे, आपण नवीन असं पण लिहू शकतो. ॲज f of x इज मल्टिप्लिकेशन ऑफ exponential and trigonometric functions. It is continuous. It is continuous on 0, pi and काय लिहायचं राहिलं सांगा पोरांनो, is differentiable on 0, pi. इज डिफरन्शिएबल ऑन 0, pi. पहिल्या 2 कंडिशन LMVTच्या व्हेरीफाईड झाल्या. लक्षात आलं का तुम्हाला? आपल्या पहिल्या 2 कंडिशन कोणतं आहे? फंक्शन इज कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे का आणि का आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सो पहिल्या 2 कंडिशन व्हेरीफाय केल्या. काल पण ह्या कंडिशन आपण हँडल केलेल्या आहेत.
कालचं पण रिझन लिहायची पद्धत तुम्हाला माहिती आहे, आजची पण रिझन लिहायची पद्धत माहिती आहे. बोथ आर करेक्ट, डोंट वरी ॲट ऑल. झालं. मग आता आपण काय म्हणणार, ॲज बोथ आर सॅटिस्फाईड, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्यामुळे, ॲज बोथ कंडिशन्स आर सॅटिस्फाईड देर एक्झिस्ट पॉईंट सी बिलॉंगिंग टू 0, पाय. आठवा काय डेफिनेशन होती, सच दॅटचं ॲक्च्युली आपल्याकडे चिन्ह पण इट्स ओके. सच दॅट काय म्हणतो आपण, एफ डॅश सी इज इक्वल टू 0. एफ डॅश सी इज इक्वल टू 0. लक्षात आलं का तुम्हाला. सो एफ डॅश सी इज इक्वल टू 0. मग आता ह्या एफ डॅश सॉरी आय एम रिली सॉरी, इट्स नॉट अ रोल्स थेरम. एफ डॅश सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. त्याला का क्लिअर. सच दॅट एफ डॅश सी जमलं तर एडिट करून टाका, बी मायनस ए झालं. इथं बी आहे, ए आहे, आपल्याला सी शोधायचं आहे. आता याला डिफरन्शिएट करा. कालचं डिफरन्शिएशन आठवतं का तुम्हाला याचं, आपण ई रेस टू मायनस एक्स काय घेतला होता, कॉमन. ब्रॅकेटमध्ये काय उरला होता, हां कॉस सी मायनस साइन सी इज इक्वल टू ई रेस टू एक्स मायनस कॉमन होता म्हणजे ई रेस टू मायनस सी आपण लिहिला होता इथं. क्लिअर. काल हे डिफरन्शिएशन केलेलं आहे, सॉरी. सो त्यामुळे मी ते आता एक्सप्लेन करत नाही आहे. तुम्ही काय केलं नेमकं ते मात्र सांगून देतो. तुम्ही आधी याला डिफरन्शिएट केलं. इथं डिफरन्शिएट करताना कोणता लॉ लागेल, प्रॉडक्ट लॉ. कोणता लॉ लागेल, प्रॉडक्ट लॉ. प्रॉडक्ट लॉ इथे आपण यूज केला, डिफरन्शिएशन केलं आणि आपल्या एक्सच्या ऐवजी आता सी पॉईंट हवा आहे एक्सच्या ठिकाणी. सो आपण त्या एक्सच्या ठिकाणी सीला लिहिलं. हे आपल्याला हे मिळालं. इकडे आपण काय लिहितो आहे बघा, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. एफ ऑफ बी, बी कोण आहे, पाय. पायला उचललं आपण इथं ठेवलं, ई रेस टू मायनस पाय इंटू साईन पाय. ई रेस टू मायनस पाय इंटू साईन पाय. साईन पाय काय असतो, 0. साईन पाय 0 असल्यामुळे पूर्ण टर्म काय झाली पोरांनो, 0 झाली. मायनस एफ ऑफ ए, ए काय 0. 0 आपण इथं ठेवला, ई रेस टू 0 साईन 0. साईन 0 इज 0. सो अगेन इट टर्न्स टू बी 0. आणि बी मायनस ए म्हणजेच काय, पाय मायनस 0. ऑब्वियस न्युमरेटर 0 आहे. सो आपल्याला काय मिळालं, कॉमन सेन्स इट इज. सो वी कॅन सी इट अबाउट ई रेस टू मायनस सी ब्रॅकेटमध्ये कॉस सी मायनस साइन सी इज इक्वल टू 0. आता कालचं सोल्युशन फॉरवर्ड जाईल. आता नीट लक्षात घ्या, तुम्हाला कालच एक्सप्लेन केलं आहे मी की एक्सपोनेन्शियल फंक्शन इज नेवर 0. काय एक्सप्लेन केलं आहे आपण, एक्सपोनेन्शियल फंक्शन इज नेवर 0. ते कधीच 0 नसतं एक्सपोनेन्शियल फंक्शन. त्यामुळे 0 कोण असेल, कॉस सी मायनस साइन सी इज इक्वल टू 0. कॉस सी मायनस साइन सी इज इक्वल टू 0. आणि काल तुम्हाला इथं पॉज होऊन तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मी समजवली होती. इथे तुम्हाला बऱ्याच वेळा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स मिळतील. तर बऱ्याच वेळा तुम्हाला काय मिळतील, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स मिळाल्यानंतर आपण ट्रिग्नोमेट्रीच्या लेसनमध्ये सुरुवातीला जे प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन आपण जे काही शिकलो होतो ना, ते थेरम इथं वापरायचे आहेत. फक्त एवढं लक्षात घ्या, जनरल सोल्युशनचा थेरम वापरल्यानंतर तुम्हाला जो रिझल्ट मिळेल तो सर्व रिअल नंबरसाठीचा रिझल्ट असेल. तुम्हाला काय करावं लागेल, त्या रिझल्टमधनं ह्या इंटरवलमध्ये काय बसेल ते निवडावं लागेल. लक्षात आलं का बरोबर तुम्हाला. आणि कधीतरी कॉमन सेन्स पण आहे त्या ठिकाणी. एंट्रन्सचा विचार केला तर कॉमन सेन्स कसा, कॉस सी इज इक्वल टू साईन. एवढं ट्रिग्नोमेट्री सर्वांना माहिती आहे. सॉरी, कॉस सी इज इक्वल टू कॉस पाय बाय 2 मायनस सी. आलं लक्षात तुम्हाला. दोन्हीकडे कॉस आणला आपण, कॉमन सेन्स आपलं क्वाड्रंटचं कन्व्हर्जन. सो तुम्हाला काय मिळालं होतं काल, आठवा, सी इज इक्वल टू पाय बाय. कालचंच ॲन्सर म्हणून मी सॉरी डायरेक्ट लिहिलं, सी इज इक्वल टू पाय बाय 4. आता 0 टू पाय ह्या इंटरवलमध्ये पहिलं ॲन्सर मिळालं मला पाय बाय 4. अजून एखादा पॉईंट असा आहे का ज्या ठिकाणी सॅटिस्फाय होईल. ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण शिकतो जसं पाय बाय 4मध्ये आपण जर पाय ॲड केला तर ह्या इंटरवलच्या बाहेर ती व्हॅल्यू जाते. लक्षात आलं का तुम्हाला. ह्या इंटरवलच्या बाहेर ती व्हॅल्यू जाईल. ह्या इंटरवलच्या बाहेरची व्हॅल्यू आपल्याला एक्सपेक्टेड नाही. त्यामुळे आपल्याला हा एक सिंगल पॉईंट ह्या इंटरवलला बिलॉंग करणारा मिळाला. मग आपण म्हणणार LMVT इज सॅटिस्फाईड.
काय म्हणणार पोरांनो आपण, LMVT इज सॅटिस्फाईड. आलं लक्षात द्या तुम्हाला व्यवस्थित. सो या प्रॉब्लेममध्ये आपण काय केलं, रोल्स थेरम सारख्या LMVT सारख्या पहिल्या 2 कंडिशन आपण आधी व्हेरीफाय केल्या. त्या कंडिशन कोणत्या होत्या तिकडच्या स्टेप बघा, कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल. कंटिन्युटीसाठी आपण रिझन काय सांगितलं पोरांनो, इट इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ एक्सपोनेन्शियल अँड ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. इट इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ एक्सपोनेन्शियल अँड ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. दोन्ही कंटिन्युअस असतात, त्यामुळे त्यांचं मल्टिप्लिकेशन पण काय असेल, त्यांचं मल्टिप्लिकेशन पण काय असेल, कंटिन्युअस असेल. त्यांचं मल्टिप्लिकेशन पण काय असेल पोरांनो, कंटिन्युअस असेल. त्यांचं मल्टिप्लिकेशन पण कंटिन्युअस असेल आणि त्यामुळे आपण त्याला कंटिन्युअस डिक्लेअर केलं. अँड हेन्स इट इज डिफरन्शिएबल, आपण ते पण डिक्लेअर केलं. दोन्ही कंडिशन LMVT सॅटिस्फाय झाल्या. त्यानंतर आपण पॉईंट Cचं एक्झिस्टन्स डिक्लेअर केलं. फॉर्म्युला आपल्याकडे रेडीमेड आहे, इट्स जस्ट अ डॉंकी जॉब. फॉर्म्युला आपल्याकडे रेडीमेड आहे, त्यानंतर व्हॅल्यूज ठेवा, आपल्या नेहमीची फॉर्मॅलिटी पूर्ण करा. C नावाच्या पॉईंटची व्हॅल्यू शोधा आणि कोणत्या व्हॅल्यू व्हॅलिड असतील, ज्या व्हॅल्यू ह्या इंटरवलमधल्या असतील. ज्या व्हॅल्यू ह्या इंटरवलमधल्या असतील त्या व्हॅल्यू काय असतील पोरांनो, व्हॅलिड असतील. लक्षात आलं तुम्हाला, ज्या व्हॅल्यू या इंटरवलमधल्या असतील त्या व्हॅल्यू काय असतील, व्हॅलिड असतील. अरे कळलं का थोडंफार, व्हॅलिड असतील. इज दिस क्लिअर टू ऑल ऑफ यू. हा प्रॉब्लेम परफेक्ट समजला आहे का तुम्हाला, क्लिअर. हा LMVTचा एक प्रॉब्लेम होता. आपण रोल्स थेरमचा अजून एक क्वेश्चन घेतो आहोत जस्ट फॉर द सेक ऑफ प्रॅक्टिस. आणि ज्यांना पहिल्या क्वेश्चनमध्ये अचानक आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन यूज केल्यामुळे, एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स यूज केल्यामुळे काहींना तो प्रॉब्लेम थोडाफार समजायला गोंधळ झाला असेल, तर आपण एक आपलं लेजिबल फंक्शन घेऊया जे सहज सर्वांना समजेल असं. आणि त्याच्यातून परत मी तुम्हाला रोल्स थेरम एक्सप्लेन करून देतो, म्हणजे तुम्हाला जे लहान मोठ्या तुमच्या मनामध्ये डाऊट्स असतील, डाऊट्स लगेच क्लिअर होते. लक्षात आलं का तुम्हाला. एक तुम्हाला बऱ्यापैकी डिफिकल्ट प्रॉब्लेम करून दिला आहे, एक सिम्पल म्हणण्यापेक्षा एक समजायला सहज जाईल असा प्रॉब्लेम घेऊया. सो इट गोज लाईक दिस. व्हेरीफाय रोल्स थेरम. Verify Rolle's theorem. Verify Rolle's theorem where f of x is equal to x square minus 5x plus 9, where x belongs to 1,4. झालं का क्लिअर, 1,4. सिम्पल. आता आपण लिहायला स्टार्ट कशी करणार आहे सर, सीट केअरफुली. हिअर f of x is equal to x square minus 5x plus 9. लक्षात घ्या पोरांनो, कोणतं फंक्शन दिसतं आणि हां सॉरी इंटरवल लिहायचं. ऑन कोणत्या इंटरवलवर, 1,4. आता नीट आहे का, हे कोणतं फंक्शन आहे, पॉलिनॉमियल. कोणतं फंक्शन आहे पोरांनो, पॉलिनॉमियल. आपण इथं काय लिहिणार, ॲज इट इज पॉलिनॉमियल फंक्शन, ॲज इट इज पॉलिनॉमियल फंक्शन इज कंटिन्युअस ऑन सेट ऑफ रियल नंबर्स. रिझन लक्षात घ्या, फंक्शनला काय डिक्लेअर केलं पोरांनो, पॉलिनॉमियल फंक्शन. फंक्शनला आपण काय डिक्लेअर केलं, पॉलिनॉमियल फंक्शन. आणि ते पॉलिनॉमियल फंक्शन आहे म्हणून काय आहे, कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल. तुम्हाला सांगितले काही फंक्शन लक्षात ठेवायचे. हां, कॉन्स्टंट फंक्शन, पॉलिनॉमियल फंक्शन, रॅशनल फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. काही एक्सेप्शनल पॉईंट सोडून हे सगळीकडे कंटिन्युअस असतात. हे पॉलिनॉमियल फंक्शन आहे. सो इट इज कंटिन्युअस ऑन रियल नंबर. आणि म्हणूनच अँड हेन्स काही ना पोरांनो आपण अँड हेन्स डिफरन्शिएबल ऑन इंटरवलचा ब्रॅकेटचा शेप मॅटर्स, त्याला मिनिंग आहे. सो नीट लक्षात ठेवा, कंटिन्युटीमध्ये क्लोज इंटरवल आहे आणि याच्यामध्ये कालच तुम्हाला समजवलं आहे ते मॅटर. सो ते लक्षात ठेवा, पुन्हा आता ते रिपीट करायचं नाही. डिफरन्शिएबल झालं. तिसरी कंडिशन आता व्हेरीफाय करायची. नाव एफ ऑफ ए काय आहे, एफ ऑफ 1. एफ ऑफ ए काय पोरांनो, एफ ऑफ 1. एफ ऑफ 1 इथं 1 व्हॅल्यू ठेवा. 1 स्क्वेअर मायनस 5 इंटू 1 प्लस 9. 1 स्क्वेअर 1 मायनस 5 काय झालं, -4 प्लस 9 काय झाला, 5.
एफ ऑफ 4 सेम वे 4 16 मायनस 20 प्लस 9 परत काय आन्सर आलं 5. ॲज एफ ऑफ 1 इज इक्वल टू एफ ऑफ 4 ही रोल्स थेरमची तिसरी कंडिशन. LMUT मध्ये 2च कंडिशन आहेत, रोल्स थेरममध्ये 3 कंडिशन आहेत. लक्षात आलं का तुम्हाला? सो हा झाला एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी, हा झाला एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. झालं का क्लिअर? म्हणून देअर एक्झिस्ट पॉईंट सी बिलॉंगिंग टू 1,4 आणि तो पॉईंट सी कसा असेल? रोल्स थेरमची लास्ट स्टेटमेंट सच दॅट एफ डॅश सी इज इक्वल टू 0. हे तुम्हाला समजते सर, आपण दुसऱ्यांदा करतोय, थेरी समजून सांगितले, स्टेटमेंट एक्सप्लेन केलेले पोरांनो. एफ डॅश सी इज इक्वल टू 0. झालं का सर्व? नाही क्लिअर? हां. आता एफ डॅश सी, सो याला डिफरन्शिएट करूया. ट्वाईस एक्स मायनस 5, काय डिफरन्शिएशन येईल याचं? ट्वाईस एक्स मायनस 5 हा 0 होईल. सो मी लिहिल ट्वाईस सी मायनस 5 इक्वल टू 0. ट्वाईस सी इज इक्वल टू 5, कॉमन सेन्स मॅथ. सी इज इक्वल टू 5/2. आपल्याला हा पॉईंट मिळाला. हा पॉईंट ह्या इंटरवलला बिलॉंग करतो का? 1,4. येस. हाऊ? 5/2 म्हणजे किती झाले? 2.5. 2.5 हा नंबर ह्या दोघांमधला आहे. सो रोल्स थेरम इज सॅटिस्फाईड. इथे लिहून टाकायचं सी बिलॉंग्स टू 1,4. दस रोल्स थेरम इज सॅटिस्फाईड. कळलं का सर्वांना? दस रोल्स थेरम इज सॅटिस्फाईड. क्लिअर आहे सर्वांना व्यवस्थित? क्लिअर? सो आय होप तुम्हाला आता रोल्स थेरम LMUT हे दोन्ही कसे हँडल करायचे हे क्लिअर झालं असेल. लक्षात आलं का तुम्हाला? हे क्लिअर झालं असेल. दोन्ही थेरम कसे हँडल करायचे हे क्लिअर झालं असेल. आय होप सो. आणि फक्त आता एवढी काळजी घ्या, हे 3 मार्क ॲज इट इज स्कोअर करण्यासाठी, हे 3 मार्क ॲज इट इज स्कोअर करण्यासाठी हे स्टेटमेंट फक्त पक्के लक्षात ठेवायचे. ते ब्रॅकेटचे जे आपण आकार जे शेप्स वापरलेले आहेत ते शेप्स मात्र परफेक्टली तसेच वापरायचे. खूप इझी भाषेत सांगतो, कारण आपल्याकडे मराठी स्पीकिंग कम्युनिटी जवळपास 60-70% विद्यार्थी खेड्यातले असतात. 10वीपर्यंतचे बेसिक दुर्दैवाने त्यांच्याकडे फार कच्चे असतात. मग जड नावं जसं इन्क्लुझिव्ह इंटरवल, एक्सक्लुझिव्ह इंटरवल असे जड नावं पोरांना नाही समजत, नाही लक्षात राहत, कन्फ्यूज होतात. किंवा ओपन इंटरवल, क्लोज इंटरवल, अप्पर बाउंड, लोअर बाउंड ह्या गोष्टी थोड्याशा ठीक आहे, टेक्निकली भाषा करेक्ट असली पाहिजे, पण मॅथ्स हा असा विषय आहे त्याचे समजणं महत्त्वाचं आहे. कोणत्या विषयात? समजणं महत्त्वाचं आहे. आणि बाकी फिजिक्समध्ये कसं होतं की तुम्हाला समजलं, पण मात्र ते फिजिक्सच्या स्टँडर्ड भाषेत तुम्हाला सांगता पण आलं पाहिजे, यूज पण करता आलं पाहिजे फिजिक्समध्ये. पण मॅथमध्ये एक चांगली गोष्ट आहे की भाषेला जास्त महत्त्व नाही आहे. तुम्हाला मॅथ्स एकदा समजलं, प्रॉब्लेम व्यवस्थित टेक्निकली करेक्ट लिहिता आले, इट्स सफिशियंट. त्यामुळे असे जड शब्द वापरण्याच्या सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की रेक्टेंग्युलर ब्रॅकेट असेल तर त्याचा अर्थ काय होतो, कर्व्ड ब्रॅकेट असेल तर त्याचा अर्थ काय होतो, आपल्याला मिनिंग्स महत्त्वाचे आहेत. सो ह्या थेरमवरचे 3 मार्क आपले हे 109% शुअरली स्कोरेबल असतात. दोन्ही थेरमचे स्टेटमेंट्स आपण जसे वहीत लिहिले तसे प्रॉपर दोन्ही थेरमचे स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवायचे. ते दोन्ही थेरमचे स्टेटमेंट म्हणजेच तुमचं सोल्युशन आहे. लक्षात झालं का तुम्हाला? ह्याच्यामध्ये खूप हाय इंटेलिजन्सची गरज नाही आहे, फक्त 2-3 मुद्दे सांभाळायचे. कंटिन्युटी डिस्कस करत असताना तुम्हाला नेमकं दिलेलं काय आहे त्याच्या आधारावर कंटिन्युटी ठरवा. तुम्हाला जर एकच फंक्शनची डेफिनेशन एकाच इंटरवल दिलेली असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही त्या फंक्शनची टाईप ओळखायची, त्या फंक्शनची टाईप ओळखायची आणि त्या फंक्शनची टाईप ओळखून मग कंटिन्युटी आणि डिफरन्शिएबिलिटी डिक्लेअर करायची. पण मात्र तुम्हाला एकापेक्षा जास्त डेफिनेशन वेगवेगळ्या इंटरवलसाठी क्वेश्चनमध्ये जर दिलेले असतील एफ ऑफ एक्ससाठी तर ऑब्व्हियस तुमची काळजी घेणं, तुम्हाला कंटिन्युटी चेक करताना LHL इक्वल टू RHL ही आपली कन्सेप्ट वापरावी लागेल. लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राईट हँड लिमिट. आणि कंटिन्युटी लेसनच्या वेळेस तुम्हाला ते छान शिकवलं आहे, भरपूर प्रॉब्लेम प्रॅक्टिस केलेली आहे आपण त्याच्यावरची. मग LHL इक्वल टू RHL दाखवायचं,
कंटिन्युटी डिक्लेअर करायची, पुढे आपलं प्रोसिडअप. आणि शेवटच्या स्टेपला काय काळजी घ्यायची, जो सी नावाचा पॉईंट तुम्ही दोन्ही थेरममध्ये शोधला आहे, जो सी नावाचा पॉईंट तुम्ही रोल्स थेरममध्ये पण शोधतात आणि इकडे पण शोधतात, फक्त कंडिशन बदलते, तुम्ही सी नावाचा पॉईंट पहिल्या रोल्स थेरममध्ये 0साठी शोधतात आणि इकडे सी नावाचा पॉईंट तुम्ही डेफिनेशनसाठी शोधतात. तो आलेला सी नावाचा पॉईंट रोल्स थेरम एलिमिटीचा ॲन्सर म्हणून आलेला तुमचा सी नावाचा पॉईंट हा दिलेल्या इंटरवलमधला असला पाहिजे, याची काळजी घ्यायची. ॲन्सर डिक्लेअर करताना तुम्हाला आलेला सी नावाचा पॉईंट हा दिलेल्या इंटरवलमधला असला पाहिजे, याची काळजी घ्यायची पोरांनो. आलं लक्ष तुम्हाला? इज दिस क्लिअर टू ऑल ऑफ यू? सो ही एक हा एक पॉईंट महत्त्वाचा, नीट लक्षात ठेवा. तुम्हाला सी नावाचा पॉईंट कसा डिक्लेअर करायचा आहे, इज दिस क्लिअर टू? कशा प्रकारे डिक्लेअर करायचं सी नावाचा पॉईंट, ही नीट लक्षात ठेवा. क्लिअर? आणि इथं आपण मीन व्हॅल्यू थेरम्स ही ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हजमधला एक टॉपिक संपवला आपण. आता शेवटचे 2 टॉपिक उरलेत आणि खूप इझी आहेत. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन आणि मॅक्झिमा मिनिमा, दोघं एकमेकाशी संबंधितच आहे. त्यामुळे उद्याच्या एका लेक्चरमध्ये ह्या 4ही पॉईंटची थेरी संपेल, व्यवस्थित संपेल. इन्क्रीजिंग फंक्शन कसं ओळखायचं, डिक्रीजिंग फंक्शन कसं ओळखायचं, कोणते फंक्शनची मॅक्झिमा आणि मिनिमा नावाचे 2 पॉईंट कसे शोधायचे, हे जवळपास एकमेकाशी रिलेटेड कंटेंट आहे. जवळपास रोल्स यांच्यासारखंच वाटेल तुम्हाला त्या ठिकाणी. सो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हे पूर्ण कंटेंट संपवणार आहोत. हे गॉट मेक हे बघा पोरांनो, मी तर आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचं सेकंड लास्ट ॲप्लिकेशन शिकतो आहोत. त्याची पुस्तकात टेक्स्टबुकमध्ये अर्थात ते सर्व करेक्ट असणारच, तज्ज्ञ लोक तयार करतात, परंतु त्यांनी ती टेक्स्टबुकमध्ये इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शनची थेरी अशा प्रकारे दिली आहे की यू विल बी टोटली कन्फ्युज्ड. तुम्हाला खूप कन्फ्यूज वाटायला लागेल. ती थेरी आधी ते स्टेटमेंट पाहून आपल्याला असं वाटतं की प्रॉब्लेममध्ये तर आपण वेगळंच करतो आहे आणि तो स्टेटमेंट वेगळा आहे, प्रॉब्लेमचा एंड वेगळा आहे स्टेटमेंट गिवन स्टेटमेंटपेक्षा, प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा त्याची जी थेरी आहे या ठिकाणी. सो लेट मी कन्क्लूड. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शनमध्ये तुम्हाला कोणताच थेरम नाही आहे, एक मेथड आहे ज्या मेथडनी फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग हे आपल्याला ठरवता येतं. आलं लक्ष तुम्हाला? तुम्हाला एखादं फंक्शन समजा तुम्हाला हे टेक्निक जर माहीत नसेल, आता मी जे तुम्हाला टेक्निक शिकवतो आहे हे टेक्निक जर तुम्हाला माहिती नसेल तर काय होईल, तुम्हाला एखादं फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग हे ठरवण्यासाठी तुम्हाला लोअर लिमिटपासून अप्पर लिमिटपर्यंत ते 8-10 वेळा सॉल्व करावं लागेल. येणाऱ्या रेंजमधल्या व्हॅल्यूजचं तुम्हाला सिक्वेन्स पाहावं लागेल की व्हॅल्यूज रेंजच्या इन्क्रीज होत चालल्यात की डिक्रीज होत चालल्यात, मग तुम्हाला ठरवता येईल ते फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे. सो इट्स नॉट अ प्रॅक्टिकल जॉब. थोडक्यात आधी आपण हे समजून घेऊ की इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शनचा नेमका अर्थ काय आहे. इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शनचा नेमका अर्थ काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. सो इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन यांचा नेमका अर्थ म्हणजे थोडक्यात हे बघा, ज्यावेळेस मी म्हणणार की द फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हणजे नेमका त्याचा ग्राफ काय सांगेल आपल्याला हे बघा नीट. समजा आपण एखाद्या फंक्शनचा ग्राफ काढला आणि त्याची कर्व अशी आली, मी याला पाहिल्या म्हणतो की फंक्शन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. कारण तुम्ही जशी जशी पुढे जात आहेत तुमची रेंजची व्हॅल्यू काय होत चाललेली, वाढत चाललेली. ग्राफ सांगतो ना आपल्याला. मग मॅथमॅटिकली काय होईल, इथं तुम्ही जी टॅन्जेंट काढणार तर टॅन्जेंटचा स्लोप पॉझिटिव्ह असायला पाहिजे. टॅन्जेंटचा स्लोप काय ठरेल, पॉझिटिव्ह. एकदा परत रिपीट करतो, पुस्तकात ते इंटरव्हल, नेबरहूड, पीएच, डेल्टा काय काय ते सांगितले ते सहज समजत नाही, आपण आपल्या नेहमीच्या सोप्या भाषेत समजून घेऊ. मी हा ग्राफ एखाद्या फंक्शनसाठी काढला ज्याच्यामध्ये त्याचा हा ग्राफ काढताना फंक्शनचा फॉर्म काय असणार आपल्याकडे, y इक्वल टू एफ ऑफ एक्स. फंक्शनचा फॉर्म काय असणार आपल्याकडे, y इक्वल टू एफ ऑफ एक्स. हा एक्सवाला ॲक्सिस, हा काय असेल पोरांनो, वायवाला ॲक्सिस. जे आपण काय केलं, एक्सची एक किंमत निवडली, इथं ठेवली, कॅल्क्युलेशन केलं, वायाला वायचा पॉईंट मिळाला, एक्सची पुढची किंमत, वायची पुढची किंमत, असं करत करत आपण ही कर्व काढली. या फंक्शन इथं 2 ओळी नीट काळजीपूर्वक आहे का, मी या फंक्शनच्या कर्वला इन्क्रीजिंग कसं ठरवतो जॉमेट्रिकली. मला नजरेला दिसताना दिसतंय की इट्स इन्क्रीजिंग, हे ठीक आहे नजरेला दिसतंय, पण मॅथमॅटिकली मी याला कसं एक्सप्लेन करेन. मी जर इथं वेगवेगळ्या पॉईंटला टॅन्जेंट काढल्या, इथे एक टॅन्जेंट काढली, समजा इथे एक टॅन्जेंट काढली, अशी जिथं जिथं मी टॅन्जेंट काढत गेलो वेगवेगळ्या पॉईंटला, तुम्हाला काय मिळेल की टॅन्जेंटचा स्लोप पुढेच निगेटिव्ह नाही आहे. टॅन्जेंटचा स्लोप काय ठरतो आहे, पॉझिटिव्ह. टॅन्जेंटचा स्लोप काय ठरत चालला आहे पोरांनो, पॉझिटिव्ह. लक्षात आहे का थोडंफार तुम्हाला.
सो टँजंटचा स्लोप पॉझिटिव्ह ठरला म्हणजे फंक्शन इन्क्रीजिंग असेल आणि टँजंटचा स्लोप निगेटिव्ह ठरला म्हणजे फंक्शन काय असेल, डिक्रीजिंग असेल. पुस्तकापेक्षा वेगळे आणि अतिशय सोप्या भाषेत. फॉर इन्क्रीजिंग फंक्शन द स्लोप ऑफ टँजंट मस्ट बी पॉझिटिव्ह अँड फॉर डिक्रीजिंग फंक्शन द स्लोप ऑफ टँजंट मस्ट बी निगेटिव्ह. फॉर इन्क्रीजिंग फंक्शन द स्लोप ऑफ टँजंट मस्ट बी पॉझिटिव्ह अँड फॉर डिक्रीजिंग फंक्शन स्लोप ऑफ टँजंट मस्ट बी निगेटिव्ह. आता डिक्रीजिंग फंक्शन असेल तर त्याचा ग्राफ कसा येईल, ह्या प्रकारातला डिक्रीजिंग फंक्शन. आता आपल्या ग्राफद्वारे प्रॉब्लेम सोडवायचे नाही आहेत, परंतु या छोट्याशा एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली की मला जर एखाद्या फंक्शनला इन्क्रीजिंग म्हणायचं असेल, तर मी काय करतो की स्लोप ॲट एनी पॉईंट ऑन द कर्व काढतो. मी स्लोप ॲट एनी पॉईंट ऑन द कर्व काढतो आणि स्लोप टँजंटचा मी काय म्हणालो तुम्हाला, आपल्याला एखादी फंक्शन दिलेलं फंक्शन बेस्ट वर्ड्समध्ये तुम्हाला दिलेलं फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन आहे की डिक्रीजिंग फंक्शन आहे हे सांगायचं जेव्हा असेल त्यावेळेस तुम्ही काय करतात, तुम्ही दिलेल्या पॉईंटला किंवा एखाद्या पॉईंटला कर्ववरच्या एखाद्या पॉईंटला टँजंटचा स्लोप काढतात. तुम्ही दिलेल्या पॉईंटला किंवा कर्ववरच्या एखाद्या पॉईंटला टँजंटचा स्लोप काढतात. आलं लक्षात तुम्हाला, टँजंटचा स्लोप काढतात. मग तो स्लोप जर निगेटिव्ह आला फंक्शन इज डिक्रीजिंग, स्लोप जर पॉझिटिव्ह आला फंक्शन इज इन्क्रीजिंग. तर लक्षात ठेवा, स्लोप जर निगेटिव्ह आला तर फंक्शन इज डिक्रीजिंग आणि स्लोप जर पॉझिटिव्ह आला तर फंक्शन इज इन्क्रीजिंग. बस तेवढं लक्षात ठेवा. आता तुम्हाला टेक्निक लक्षात आलं असेल. मॅथमॅटिकली आपण कसं म्हणणार, फॉर एफ ऑफ एक्स डिफाइंड ऑन रियल नंबर्स, फॉर एफ ऑफ एक्स डिफाइंड ऑन रियल नंबर्स, इफ फर्स्ट एफ डॅश ए, आणि हा ए कोणता पण पॉईंट आहे डोमेनमधला, एफ डॅश ए इज स्मॉल दॅन 0, फंक्शन इज डिक्रीजिंग. अँड सेकंड, इफ एफ डॅश ए इज ग्रेटर दॅन 0, फंक्शन इज इन्क्रीजिंग. हा ए पॉईंट आणि क्वेश्चन कसा विचारला तो भाग सोडून द्या, तो नंतरचा पार्ट आहे. इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या, हा ए नावाचा पॉईंट जो आपण इथे मेन्शन करतो आहोत, हा ए नावाचा पॉईंट फंक्शनच्या इंटरवलमधलंच आहे, फंक्शनच्या डोमेनमधला आहे. लक्षात आलं का तुम्हाला, खूप ॲक्युरेट सांगायचं तर ए नावाचा पॉईंट हा फंक्शनच्या डोमेनमधला आहे. इथे हे लक्षात घ्या, ए नावाचा पॉईंट हा फंक्शनच्या डोमेनमधला आहे. त्या ए नावाच्या पॉईंटसाठी जर स्लोप म्हणजे डिफरन्सिएशन निगेटिव्ह आलं, स्मॉल दॅन 0 आलं, तर त्या पॉईंटला ते फंक्शन काय ठरणार आहे, डिक्रीजिंग. आणि जर डिफरन्सिएशन पॉझिटिव्ह आलं तर त्या पॉईंटला फंक्शन काय ठरणार आहे, इन्क्रीजिंग. पॉझिटिव्ह आलं तर. आणि समजा एफ डॅश ए हा 0 आला तर, एफ डॅश ए हा काय आला, 0 आला तर, एफ डॅश ए हा जर 0 आला तर फंक्शन इज नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग. एफ डॅश ए हा 0 आला तर फंक्शन इज नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग, कारण एफ डॅश ए 0 येण्याचा अर्थ होतो कोणत्या टँजंटचा स्लोप 0 असणार, जी टँजंट एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. जर टँजंट एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर फंक्शन इज नायदर इन्क्रीजिंग नॉर डिक्रीजिंग. सो लेट्स कन्क्लूड इट वन्स. फंक्शन्सला इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग ठरवण्यासाठी व्हॉट द कन्सेप्ट वी शॅल यूज, we should find a slope of a tangent at any point on the curve. If that slope turns to be negative, then the function is decreasing, and if that slope turns to be positive, the function is increasing. If slope is negative, function is decreasing. If slope is positive, function is increasing. Now how to work out? So just read the question. Increasing, they will lot of times ask you the value of point A. You find function where the function is increasing, point where the function is decreasing. Just you have to remember these two lines, nothing extra. Just these two lines and you are having the answer, like Rolle's theorem and mean value theorem. Rolle's theorem आणि लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरममध्ये जसं तुम्ही एक ठरलेला साचा आहे तुमच्याकडे, त्याच्यासारखाच प्रॉब्लेम प्रत्येक सोडवणार, तसं तेच इथं पण आहे.
तुम्हाला फक्त एवढ्या दोन सिंपल गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एफ डॅश ए स्मॉल दॅन 0 डिक्रीजिंग फंक्शन, एफ डॅश ए ग्रेटर दॅन 0 increasing function, f dash a equal to 0 function is neither increasing nor decreasing, function is neither increasing nor decreasing. आलं लक्षात तुम्हाला, फंक्शन इज नायदर इंक्रीजिंग नॉर डिक्रीजिंग. कळलं का पूर्ण बऱ्यापैकी? या प्रकारचं फंक्शन आहे ते. इज दिस क्लिअर टू? याच्या आधारे आपण फंक्शन इंक्रीजिंग आहे का डिक्रीजिंग हे ठरवतो. त्याच्यावर एक क्वेश्चन घेऊयात आपण, लगेच कन्सेप्ट क्लिअर. पहिलाच प्रॉब्लेम खूप अवघड घेत नाही मी मुद्दाम. हां, उद्या लेक्चरला याच्यावरचे आपण 4-5 प्रॉब्लेम, उद्याचं पूर्ण लेक्चर याच्यावरच राहील. 4-5 प्रॉब्लेम याच्यावरचे सोडून घेऊया आपण. उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील. वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम हँडल करून दाखवेल मी ह्याच सेम कन्सेप्टवरचे उद्या. आणि आज आपण जस्ट कन्सेप्ट समजले म्हणून 1-2 प्रॉब्लेम घेऊया, जेणेकरून तुम्हाला हां हे असं वापरायचं असतं हे माहीत होईल. आणि उद्या तुम्हाला एक्स्ट्रा इंटेलिजन्सवाले म्हणजे थोडेसे पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. आलं लक्षात तुम्हाला? सो आज तुम्हाला जी थेरी समजवली मी ती थेरीच्याच मिनिंगसाठीचा क्वेश्चन. सो शो दॅट द फंक्शन f of x is equal to x cube plus 10x plus 7 for x belonging to real number is strictly increasing. आणि इकडे लक्ष द्या आधी. शो दॅट एफ ऑफ एक्स ही फंक्शनची डेफिनेशन, हा त्याचा डोमेन इज स्ट्रिक्टली इंक्रीजिंग. आपल्याला शो करायचं म्हणजे याचा अर्थ एफ डॅश ए काय असला पाहिजे? पॉझिटिव्ह. आपल्याला उत्तर आधीच माहीत आहे. एफ डॅश ए काय असला पाहिजे? पॉझिटिव्ह. कारण काय सांगितलं आहे? स्ट्रिक्टली इंक्रीजिंग म्हणजे एफ डॅश ए पॉझिटिव्ह. पहिला पॉईंट हा लक्षात घ्या. सेकंड थिंग, एफ डॅश ए पॉझिटिव्ह इट्स ओके. स्ट्रिक्टली याला एक अजून मॅथमॅटिकल वर्ड आहे, कधी कधी त्याचा प्रॉब्लेममध्ये यूज होईल आणि त्या वर्डचा अर्थ तुम्हाला नाही कळाला तर हा इतका सिंपल क्वेश्चन तुम्हाला सोडवता येणार नाही. That word is monotonically. त्याचा अर्थ सेम आहे, स्ट्रिक्टली इंक्रीजिंग. मोनोटोनिकली इंक्रीजिंग, स्ट्रिक्टली इंक्रीजिंग. मोनोटोनिकली डिक्रीजिंग, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. आता तुम्हाला यूज लक्षात आला असेल. हाऊ टू डील विथ द क्वेश्चन? आपण इथं ॲन्सर स्टार्ट केलं. हिअर f of x is x cube plus 10x plus 7. बरोबर. आपल्याला ते स्ट्रिक्टली इंक्रीजिंग आहे म्हणजे आपल्याला मॅथमॅटिकली असं दाखवायचं आहे की तुम्ही काही करा हे फंक्शन इंक्रीजिंगच येणार. म्हणजे एफ डॅश एक्स कंपल्सरी काय मानावं लागेल आपल्याला? पॉझिटिव्ह. फक्त उत्तर लिहायची पद्धत बघा. एफ ऑफ एक्स लिहिलं आपण. नाऊ एफ डॅश एक्स एक्स क्यूबचं काय होईल? 3x² प्लस 10. डिफरन्सिएशन खूप बेसिक आहे. एक्स क्यूबचं डिफरन्सिएशन आपल्या रूलनुसार 3x² आणि 10x डिफरन्सिएशन 10. एक्स क्यूबचं डिफरन्सिएशन आपल्या रूलनुसार 3x², 10x डिफरन्सिएशन 10. आलं? तुम्ही एक साधा विचार करा की ही जी व्हॅल्यू आली ही कंपल्सरीली पॉझिटिव्हच राहणार. आपल्याला रिझन सांगता आलं पाहिजे. वाय? एव्हरी स्क्वेअर इज पॉझिटिव्ह. कोणतं ऑपरेशन आहे? ॲडिशन. 10 पण काय आहे? पॉझिटिव्ह. सो दोन पॉझिटिव्ह नंबरचे ॲडिशन काय असेल? पॉझिटिव्ह. म्हणजे फंक्शन कंपल्सरी काय असणार? पॉझिटिव्ह. एफ डॅश एक्स कंपल्सरी काय असणार? पॉझिटिव्ह. एफ डॅश एक्स कंपल्सरीली पॉझिटिव्ह जर असेल त्याचा दुसरा अर्थ काय झाला? इट इज स्ट्रिक्टली इंक्रीजिंग. पण हे आपल्याला तिथे आता मेन्शन करायचं आहे. मग आपण इथं लिहिणार ॲज 3x² is greater than 0 always and plus 10 is also greater than 0. Hence for all x belonging to real numbers
एफ डॅश एक्स विल बी ग्रेटर दॅन 0. 3x² का पॉझिटिव्ह असेल तुम्हाला कारण सांगितलं आहे, 10चं कारण सांगितलं आहे. सो 3x² + 10 विल बी ऑलवेज पॉझिटिव्ह. सो एफ डॅश एक्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. हेन्स द फंक्शन इज स्ट्रिक्टली इंक्रीजिंग. Hence the function is strictly increasing.